शहापूरमध्ये केटी बंधाऱ्यांच्या नावाखाली कोट्यावधींची लूट. बळीराज सेनेने सुरू केले आमरण उपोषण. ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त शहापूर तालुक्यात आता मृद व जलसंधारण विभागाच्या कामांचा मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. निकृष्ट दर्जाचे केटी बंधारे उभारून शासनाच्या कोट्यवधी रुपयांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप बळीराज सेनेकडून करण्यात आला असून जिल्हा संधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग कळवा ठाणे यांना दिलेल्या तक्रार अर्जात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच बंधाऱ्यांचे दर्जेदार साहित्याऐवजी मोठ्या प्रमाणावर दगड टाकून मटेरियल वाचवले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा केवळ निष्काळजीपणा नाही तर संगनमताने चालवलेला भ्रष्टाचार आहे, असा थेट आरोप बळीराज सेनेकडून करण्यात आला आहे. अंदाजपत्रक आणि एमबी रेकॉर्ड मध्ये मोठी तफावत असून कामे ही कागदावरच पूर्ण दाखवली असून प्रत्यक्षात कामे निकृष्ट किंवा अपूर्णच आहेत. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदारांचा नफ्याचा खेळ सुरू असून त्यातून टक्केवारीचा व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी बळीराज सेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख दशरथ भोईर, युवक तालुका अध्यक्ष राजेश पडवळ व इतर पदाधिकारी यांनी मृद व जलसंधारण उपविभाग शहापूर यांच्या कार्यालयासमोर बुधवार दिनांक 15/4/2026 पासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या प्रमुख मागण्या: सर्व केटी बंधाऱ्यांचे स्ट्रक्चर ऑडिट तात्काळ करा, दोषी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून गुन्हे दाखल करा, संबंधित अधिकाऱ्यांना लाटलेल्या पैशाची चौकशी करून व त्यांच्याकडून सक्तीने वसूल करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, सुरू असलेली सर्व बोगस कामे तात्काळ बंद करा आणि झालेले सर्व टेंडर रद्द करा. शहापूर सारख्या पाणी टंचाईग्रस्त भागात जिथे पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे, तिथेच जर बंधाऱ्यांच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असेल तर ही योजना पाण्यासाठी की पैशासाठी, असा संतप्त सवाल बळीराज सेनेने उपस्थित केला आहे. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, शहापूर. शहापूर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण समस्या आहे. यासाठी शासनाने अनेक सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बांधण्यासाठी लाखो करोडो रुपये निधी प्रत्येक गावपाड्यांना वितरित केला आणि कामं मंजूर केली. परंतु ठेकेदार यांनी ती कामं अतिशय निकृष्ट दर्जाची केल्याने त्याच्यात पाणी सुद्धा थांबत नाही आणि दगडीचा भराव करून नुसते पैसे कमवण्याचे काम केले. याच्यात अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हे सर्व भ्रष्टाचार केला जातो. याविषयी आम्ही दिनांक 24/3/2026 रोजी जिल्हा संधारण विभाग कळवा यांना पत्र व्यवहार केला, परंतु त्यांनी देखील कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे आज आम्ही 15 तारखेला उपोषणाला बसलेला आहे. उपोषणाच्या आपल्या प्रमुख मागण्या काय? उपोषणाच्या प्रमुख मागण्या: जी कामे झालेली आहेत त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावी, कारण आमच्याकडे त्यांचे कामं चालू असल्याचे फोटो व व्हिडिओ आहेत, ते दाखवले आम्ही त्यांना, तरी त्यांनी कारवाई नाही केली. म्हणून आम्ही सांगितले की ते कामं पूर्ण करून तुम्ही जर त्यांची बिलं देखील अदा केली, म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट पहिले करावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी.